पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। जमीन धारणेचं क्षेत्र विचारात न घेता 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसह एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्याने राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना होणार लाभ। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर रस्त्यांसाठी 6,429 कोटींच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। पहिल्या टप्प्यात सुमारे 1,500 किलोमीटर रस्त्यांची कामं हाती घेणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या महिला ठरणार अपात्र। मात्र पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना लाभ नियमितपणे मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिलांकडून पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत, मात्र या योजनेचे पैसे घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या आंबेसरी गावात 3रा डोंगराळ बोगदा खोदण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण। DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय हवाई दलाने रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राची हवाई प्लॅटफॉर्म करून यशस्वी केली चाचणी। वेव्ज OTTने ओलांडला 1 कोटी वापरकर्त्यांचा टप्पा। 24,000 टायटल्स आणि 140 लाईव्ह चॅनल्समुळे वेव्ज OTT बनला भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण सार्वजनिक प्रसारण मंच। भारत नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नाही। सीमाविषयक बाबी हाताळण्यासाठी उभय देशांची द्विपक्षीय यंत्रणा परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट। आणि सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना भूतानशी। स्पर्धेचे विजेतेपद 5 वेळा पटकावलेल्या भारतीय संघाच्या आजच्या कामगिरीची क्रीडाप्रेमींना उत्सुकता। नमस्कार।